माननीय खासदार, माननीय आमदार, लोकप्रतिनिधी, माडाचे अधिकारी, कर्मचारी, या प्रकल्पातील लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबीय, पत्रकार, प्रसारमाध्यमातले प्रतिनिधी तसंच इथे उपस्थित सर्वांचं मी कल्पना साठे मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होईल. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलित करावा. दीपो नाशयते ध्वांतं धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवति एव दीपज्योती नमोस्तुते. दिवा हा अंधकाराचा नाश करतो आणि आरोग्य धनसंपदा देतो. सर्वांचं कल्याण करणाऱ्या दिव्याला नमस्कार असो. भारतीय परंपरेत दीप हा केवळ प्रकाशाचा स्रोत नाही, तर तो ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि शुभारंभाचा प्रतीक आहे. अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि निराशेवर आशेचा विजय याची शाश्वत परंपरा आहे. हा प्रकाश केवळ या सभामंडपात उजळणार नाही, तर हजारो घरांमध्ये सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित होणारी ज्योत आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येणार आहे. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल. या दोन्ही गीतांच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी उभं राहावं ही नम्र विनंती. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे ही दस्तगामी महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती. क्षण गृहस्वप्नपूर्तीचा, शासनाच्या वचनबद्धतेचा, केंद्र आणि राज्य सरकारतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खास AHP PPP
योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबवण्यात येत आहे. कोणताही प्रकल्प, कोणतीही योजना तेव्हा यशस्वी होते जेव्हा दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, कार्यक्षम प्रशासन आणि लोकाभिमुख धोरण यांचा संगम घडतो. तेव्हा या गृहप्रकल्पाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मान्यवर इथे वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. आपण त्यांचं रोप देऊन स्वागत करूया. प्राधिकरणाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभरकर साहेब फडणवीस साहेबांचं स्वागत करतायत. यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राज तथा सोलापूरचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं स्वागत करतील शंभरकर साहेब. पुणे मंडळाचे माननीय सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांचं देखील स्वागत शंभरकर साहेब करतील. यानंतर सहमुख्य अधिकारी माननीय उमेश वाघ यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आमदार विजय देशमुख यांचं स्वागत करावं. सहमुख्य अधिकारी माननीय उमेश वाघ स्वागत करतील माननीय विजय देशमुख यांचं. या प्रकल्पाला मोलाचा सहभाग, मोलाचं मार्गदर्शन विजय देशमुख साहेबांचं लाभलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर माननीय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील. माननीय आमदार सुभाष देशमुख, माननीय आमदार सुभाष देशमुख, माननीय आमदार दिलीप सोपल. यानंतर मी वानखडे साहेबांना विनंती करते की त्यांनी माननीय आमदार समाधान आवताडे यांचं स्वागत करावं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनिल वानखडे यांना विनंती की त्यांनी माननीय आमदार समाधान आवताडे यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं देखील स्वागत वानखडे साहेब करतील. सचिन कल्याण शेट्टी. या ठिकाणी माननीय शिवाजीराव पाटील आहेत, त्यांचं स्वागत वाघसाहेब करतील. पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आमदार अभिजित पाटील यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे देवेंद्र कोठे माननीय आमदार यांचं देखील स्वागत राहुलजी करतील. माननीय आमदार देवेंद्र कोठे यांचं देखील स्वागत राहुल साकोरे करतील. माजी आमदार राजेंद्र राऊत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत साकोरे साहेब करतील. राजेंद्र राऊत या कार्यक्रमासाठी खास ते इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. यानंतर मी वाघसाहेबांना विनंती करते की त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद यांचं स्वागत करावं. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर सचिन ओंबासे यांचं देखील स्वागत वाघसाहेब करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगम साहेबांचं स्वागत करतील वानखडे साहेब. मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगम. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती, त्याला अनुसरून स्वागत समारंभ. इतर मान्यवरांचं स्वागत माननीय वाघसाहेब, माननीय वानखडे साहेब आणि माननीय साकोरे साहेब करतील. व्यासपीठावरील इतर मान्यवरांचं स्वागत हे 3 अधिकारी करतील.
यानंतर राष्ट्रतेज अटल सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश बिराजदार माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि पालकमंत्र्यांचा सत्कार करतील. राष्ट्रतेज अटल सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश बिराजदार. दुर्बल घटकांना घर मिळावं यासाठी प्रयत्न करणारी ही संस्था सुरेश बिराजदार. जयकुमार गोरे यांचं देखील ते सत्कार करणार आहेत. यानंतर सोमवंशी सहस्राजुंग क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष माननीय रंगनाथ विश्वनाथ शाह बंकापूर हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांचं सत्कार करतील. त्यांना सहस्रार्जुन महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. पालकमंत्री गोरेसाहेबांचा देखील ते सत्कार करणार आहेत. सहस्रार्जुन महाराजांची प्रतिमा माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात येत आहे. बंकापूर साहेब त्यांचा सत्कार करतात. धन्यवाद. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. 2008च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले प्रभारी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले माननीय मिलिंद शंभरकर यांना मी विनंती करते की त्याने प्रास्ताविक करावं. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर श्री जयकुमार गोरे सर, माननीय सभापती पुणे मंडळ शिवाजीराव आढळराव पाटील सर, मान्य आमदार विजय देशमुख सर ज्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडत आहे, उपस्थित सर्व आमदार महोदय, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, सर्व सन्मान्य लाभार्थी, माध्यम प्रतिनिधी व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वसामान्यांच्या आयुष्यात स्वतःच्या मालकीचे घर हे केवळ बांधकाम नसतं तर ते एक स्वप्नपूर्ती आहे आणि हेच महत्त्वाचं कार्य म्हाडा 76 वर्षापासून करत आहे. आजचा हा दिवस देखील येथील प्रत्येक लाभार्थ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना शहरी AHP PPP अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे व शेळगी येथे उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 1348 सदनिकांचे लोकार्पण होत आहे. हा क्षण सर्व लाभार्थ्यांसाठी व आपल्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे. असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार, अडत कामगार, हॉटेल कामगार, शिलाई कामगार, माथाडी कामगार, यंत्रमाग कामगार, रिक्षाचालक, भाजी विक्रेते यांना हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे आज हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. अशा या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. दहिटणे येथे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेअंतर्गत 50 इमारतीमध्ये 327 चौरस फुटाच्या 1200 स्वयंपूर्ण सदनिका बांधण्याचं नियोजन होतं. त्यापैकी 1128 सदनिकांचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी या प्रकल्पांतर्गत 8 इमारतीत उभारण्यात आलेल्या 252 सदनिकांपैकी 220 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. असे एकूण 1348 सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे व या सदनिका आज लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे. अटल तेज कामगार संस्थेचे बांधकाम 15 एकर जागेवर झालेले आहे. या योजनेत सदनिकेची किंमत 6,23,000 आहे. सदर योजना ग्रीन झोनमध्ये राबवण्यास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी परवानगी दिल्यामुळे या प्रकल्पाच्या जमिनी स्वस्त दरात प्राप्त करता आल्या. त्यामुळे प्रत्येक सदनीच्या किमतीत 1 लाख रुपयापर्यंतची बचत मुळातच झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाचे अनुदान 2,50,000 वजा करता सदनिकेची किंमत केवळ 3,73,000 असणार आहे. यात 1 लक्ष लाभार्थ्यांचा स्वहिस्सा असून 2,73,000 गृहकर्ज स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच या योजनेमध्ये 811 लाभार्थी हे बांधकाम कामगार असल्यामुळे त्यांना अटल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राष्ट्र शासनाकडून 2 लाखाचे अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना सदनिका केवळ 1,73,000 उपलब्ध होत आहेत, तर इतरांना 3,73,000 उपलब्ध आहेत. याशिवाय PMAY अंतर्गत या प्रकल्पातील लाभार्थींसाठी मुद्रांक शुल्क केवळ ₹1,000 असणार आहे. या सर्व आर्थिक अनुदानामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता हा सध्या लाभार्थी देत असलेल्या घरभाडा एवढाच राहणार आहे.
उपरोक्त अनुदान व सवलतीमुळे लाभार्थ्यांची बचत होऊन कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. या योजनेच्या पायाभूत सुविधेसाठी जसे रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा याकरता नगरोत्थान महाअभियानामार्फत 33 कोटीच्या रकमेस राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. याशिवाय प्रकल्पामध्ये अंगणवाडी, समाज मंदिर, सोलर दिवे, बगीचा, ओपन जिम, प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान इत्यादी सुविधा शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंख्य कुटुंबांना सुरक्षित, सुसज्ज व परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळत असून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरत आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. सदर प्रकल्प राबवण्यास माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच पालकमंत्री महोदयांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला लाभले आहे. त्याबद्दल मी म्हाडातर्फे त्यांचे आभार मानतो. आपणास कल्पना आहे की म्हाडाची निर्मिती सर्वसामान्यांना घरे बांधण्यासाठी झालेली आहे. 76 वर्षाच्या आजवरच्या कारकिर्दीत म्हाडातर्फे राज्यात एकूण 9 लाख घराची निर्मिती करण्यात आली आहे. परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मिती करणारी संस्था म्हणून सर्वसामान्यांच्या मनात म्हाडा ही जिव्हाळ्याची संस्था ठरलेली आहे. गृहनिर्मिती क्षेत्रातील आधुनिक आव्हाने स्वीकारून म्हाडाची अविरत वाटचाल सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र शासनाने आत्तापर्यंत 4,43,000 घरकुले मंजूर केलेली आहेत. त्यापैकी 2,18,000 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे व इतर घरकुलांचे कामं प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची बजावणी करण्यात महाराष्ट्र देशात अग्रगण्य राज्य झालेले आहे. आपणास कल्पना आहे, रेनगर येथे 30,000 घरांचा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यापैकी 15,000 घरांचे लोकार्पण माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते जानेवारी 2023मध्ये करण्यात आलेलं आहे. रेनगर प्रकल्पासाठी शासनामार्फत म्हाडाने 550 कोटीची पायाभूत सुविधा अंतर्गत रस्ते, बीज भांडवल दिलेले आहे. ही रक्कम अनुदानाव्यतिरिक्त दिलेली आहे. म्हाडाच्या अशाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा सदनिका वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या विशेष कार्यक्रमात मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय आमदार, सर्व सन्मान्य लाभार्थी उपस्थितांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो व आपले प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद शंभरकर साहेब. जहाँ सर झुक जाए वही भगवान का घर है, जहाँ सर झुक जाए वही भगवान का घर है, जहाँ नदी मिल जाए वही समुंदर है. इस ज़िंदगी में दर्द तो सभी देते हैं, इस ज़िंदगी में दर्द तो सभी देते हैं, जो दर्द को समझ सके वही हमदर्द है. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे, दुःखितांचे हमदर्द बनून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवणारे संवेदनशील मनाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत. कामगारांचं, कष्टकऱ्यांचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या सोलापुरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना स्वतःची घरं नाहीत. यामध्ये पेपर टाकणारे, रिक्षा चालक, हातमाग कामगार, विडी कामगार आदींचा समावेश आहे. या साऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठी या राज्याचे प्रमुख या नात्याने मंजूर विकास नियमावलीमध्ये बदल करून शेती, नाविकास विभागामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरं बांधण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरं या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत AHP PPP आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं बांधण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. असा महत्त्वाकांक्षी लोकोपयोगी निर्णय घेणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रती जोरदार टाळ्या वाजवून आपण कृतज्ञता व्यक्त करूया. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपण 10 लाभार्थ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी प्रदान करणार आहोत. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी लाभार्थ्यांना चावी प्रदान करावी. लक्ष्मी सतीश भरमशेट्टी आणि सह अर्जदार आहे सतीश कलप्पा भरमशेट्टी. राष्ट्रतेज अटलचे हे सभासद आहेत. लक्ष्मी सतीश भरमशेट्टी आणि सतीश कलप्पा भरमशेट्टी पती पत्नी दोघांना चावी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर अनिता मल्लीनाथ साखरेमोळ आणि मल्लीनाथ नरसिंह साखरेमोळ. त्यांना शाल, एक मिठाईचा बॉक्स आणि चावी देण्यात येत आहे. अनिता मल्लीनाथ साखरेमोळ आणि मल्लीनाथ नरसिंह साखरेमोळ.
चावी, मिठाईचा बॉक्स, शाल आणि त्याचप्रमाणे त्यांना जे घर मिळाल्याचं पत्र आहे ते देखील आपण देत आहोत. यानंतर धोंडिबा टिपण्ण हिबारे, शशिकला धोंडिबा हिबारे, धोंडिबा टिपण्ण हिबारे आणि शशिकला धोंडिबा हिबारे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना घराची चावी प्रदान करण्यात येत आहे. आपण प्रातिनिधिक स्वरूपात या 10 जणांना ही चावी देत आहोत. यानंतर श्रीदेवी बाबूराव मोरे, योगेश बाबूराव मोरे, श्रीदेवी बाबूराव मोरे आणि योगेश बाबूराव मोरे राष्ट्रतेज अटलचे हे सभासद आहेत. शांताम्मा सिद्धराम मुलीमाने आणि सिद्धराम शिवाप्पा मुलीमाने राष्ट्रतेज अटलचे हे सभासद. यानंतर सोमवंशीय सहस्राजूंचे सभासद घराची चावी स्वीकारतील सुरेखा मोहन पवार आणि मोहन यल्लुसा पवार. ज्योती रवी बुरबुरे आणि रवी सुभाष बुरबुरे सोमवंशीय सहस्राजूंचे हे सभासद आहेत. विद्या अमोल बारड आणि अमोल अरुण बारड महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था, विद्या अमोल बारड आणि अमोल अरुण बारड. व्यंकटेश अनिल बसुदे आणि विजयालक्ष्मी व्यंकटेश बसुदे. महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था सोमवंशीय सहस्राजूंचे हे सभासद. यानंतरचे लाभार्थी आहेत शशिकांत रमेश चव्हाण आणि अनिता शशिकांत चव्हाण. शशिकांत रमेश चव्हाण आणि अनिता शशिकांत चव्हाण. यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना सर्व लाडक्या बहिणी राखी बांधणार आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना दरमहा ओवाळणी देणाऱ्या लाडक्या देवाभाऊंना त्यांच्या लाडक्या बहिणी आता राखी बांधणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी देवाभाऊंना राखी बांधावी. विजया वड्डेपल्ली, वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, रुचिता मासम आणि इंदिरा कुडक्याल अशी या बहिणींची नावं आहेत. भाऊ म्हणजे आपुलकीची हाक आहे, भाऊ म्हणजे दुःखातील खंबीर साथ आहे आणि बहिणींना खंबीरपणे साथ देणारे देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना राखी बांधत आहेत.
यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात येईल. या कर्ज वाटप प्रक्रियेत लोकमंगल बँकेचा मोठा हातभार आहे. बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे 1,53,310 इतके लाभार्थी उद्योजक झालेले आहेत. लाभार्थी आहेत चटके संगीता धर्मराज, त्यांना धनादेश 15 लाखाचा धनादेश त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे देण्यात येत आहे. मोरे प्रभाकर प्रल्हाद यांना देखील 15 लाखाचा धनादेश देण्यात येत आहे. मोठे किसन शरद किसन यांनाही 15 लाखाचा धनादेश देण्यात येत आहे. आणि कोडक हेमलता संजय लाभार्थी आहेत चटके संगीता धर्मराज, मोरे प्रभाकर प्रल्हाद, मोठे शरद किसन आणि कोडक हेमलता संजय. कोडक हेमलता संजय लाभार्थी आहेत. कोडक हेमलता संजय मसाल्यांचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना 9,42,000चा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे. यानंतर सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना मावळ्याची पगडी घालतील माननीय अनंत जाधव. अनंत जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना मावळ्याची पगडी घातलेली आहे. यानंतर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव 2025च्या लोगोचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होईल. सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव 2025च्या लोगोचं अर्थात बोधचिन्हाचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान हा महोत्सव असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रसिद्ध स्थळं, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, स्थानिक उत्पादनं, रोजगार निर्मिती, वृक्ष लागवड आणि संवर्धन यावर या महोत्सवात भर दिला जाणार आहे. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. सोलापूर उत्तरचे सलग 5 वेळा प्रतिनिधित्व करणारे, दांडगा जनसंपर्क असलेले, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले, विकासाभिमुख योगदान देणारे माननीय आमदार विजय देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. माननीय आमदार विजय देशमुख. बोलो भारत माता की वंदे. आजच्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या संकुलांच्या
आजच्या वितरण समारंभास उपस्थित असलेले व तसेच सहस्त्रार्जुन महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेच्याही संकुलांच्या वितरणाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आदरणीय तुमचे आमचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब व तसेच माढ्याचे गृहनिर्माण क्षेत्रीय मंडळ माननीय शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार सुभाष बापू देशमुख साहेब, रणजित मोहिते पाटील साहेब व तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय समाधानजी अवताडे साहेब, आमदार सचिनजी कल्याण शेट्टी साहेब व तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले देवेंद्रजी कोटे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार माझे सहकारी मित्र राजेंद्रजी राऊत साहेब व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार अभिजितजी पाटील साहेब, उपस्थित असलेले आपल्या जिल्हाधिकारी आशिषवार साहेब व तसेच महानगरपालिकेचे आयुक्त उंबाशे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय पवार साहेब, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय अमोल बापू शिंदेजी, उपस्थित असलेले माढ्याचे शंभरकर साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्मानी व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे आज या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपण या ज्यांचं सदिनिका आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये ज्यांना मिळणार आहे, ज्यांचं वितरित होणार आहे चावी, असं आपले सगळे याचे सभासद बंधू भगिनी व तसेच भारतीय जनता पक्ष व आपण या महायुतीचे सगळे आलेले कार्यकर्ते बंधू भगिनींनो, प्रथमतः मी आज खरंच साहेबाचा आभार मानतो, कारण आज एक आनंदाचा दिवस आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आहे. कारण जवळपास 1450 सदनिका आपण या इथं साहेब आपल्या हस्ते सुपूर्द केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना चावी, आणि ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज एवढंच नाही साहेब, तर आम्हाला आनंदच केला आहे, तसं तर या आपल्या या परमेश्वरांचाही आनंद आज फार मोठा आहे, कारण त्यांनी आज पाऊस थांबविलेला आहे आणि आपल्या सगळ्याला ह्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं. मी खरंच आज वरुण राजाला परमेश्वरांनी सांगितलं की आज 1300 लोकांना 1400 लोकांना घरं मिळणार आहेत, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्या निमित्तानं आज पाऊस थांबलं, त्यांचाही आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं सगळे उपस्थित आहात. गेले 5 वर्ष झाले आपण या गृहनिर्मितीमध्ये नावं नोंद दिलं आणि आपल्या या गृहनिर्मितीचं ज्यांनी आपल्या या सगळं बांधकाम केलं असे आमचे या बांधकामाचे ज्यांनी हा उपस्थित सगळं आपल्याला हा संकुल आपण बघितलं, जवळपास 13 एकरमध्ये जवळपास 1200 पहिल्या टप्प्यामधला हा घर झालेला आहे. यासाठी आपण अंकुर पंधे यांचं बी आभार मानतो की त्यांनी एक प्रकारचं चांगलं बांधकाम केलं आणि एक प्रकारचं आपल्या सगळ्यासमोर हा घर उभं केलं. साहेबांनी जेव्हा मी साहेबांना आपण रेनगरच्या संदर्भात मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी साहेब म्हणले की तुम्ही तुमच्या मतदारसंघात का करत नाही, तुमच्या मतदारसंघात तुम्ही प्रोजेक्ट करा, आणि तेच घेऊन आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं संकल्पना आणि साहेबांचं संकल्पना की प्रत्येकाला या राज्यामध्ये असू द्या या देशामधल्या लोकांना आपलं घर मिळालं पाहिजे, स्वतःचं हक्काचं घर मिळावं आणि आपल्या हक्काच्या घरामध्ये जाऊन राहण्याचा आनंद फार मोठा असतो, आज आपल्या सगळ्यांना बघण्यात आलेला आहे. आणि हे आनंद आज केवळ आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे आपल्या सगळ्याला मिळालेला आहे. मी आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो साहेब, आज ह्या सगळ्यांना लोकांना एवढा आनंद आहेत. 1200 पहिल्या टप्प्यामध्ये झालेत. मला असं वाटतं की हे घर बघितलं तर सगळ्याच्या मनात असं वाटेल की आपण का बरं अटल गृहनिर्माण संस्थेमध्ये काय राहू नये. आणि मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या माडांना विनंती करतो की ह्या
ह्या संकल्पनेचं ह्या घरांचं नाव राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेयीचं ह्या घराने निर्माण ठेवावं असं तुम्हाला विनंती करतो आणि त्याला मान्यता मिळाला पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे कालच आपल्या या अटल बिहारी वाजपेयी यांचं कालच पुण्यतिथी झालं आणि आज आपल्या सगळ्यांना हे घरं मिळू लागलेले आहेत. आणि किती भाग्याचा दिवस आहे. आणि आपल्याला माहीत आहे अटलजींनी या देशासाठी दिलेलं आपल्याला सगळ्याला एवढं मोठं त्यांनी आपलं आयुष्य वेचून तुमच्या आमच्यासाठी आपल्या सगळ्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी दिलं. त्या अटलजींच्या नावाच्या घरामध्ये आपण सगळे राहणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो साहेब, आज या सगळ्या माझ्या मतदारसंघातील लोक आहेत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षापासून झेंडा खाली आपल्या खांद्यावर ठेवलं, कधीच खाली न ठेवणारे हे कार्यकर्ते आणि हे मतदार आहेत. आणि कारण 40 वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचंच राज्य चालत आहे, दुसऱ्या कुणाचं राज्य चालत नाही असं हे कार्यकर्ते आज आपल्या सगळ्याच्या समवेत आहेत. आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपण सगळे कार्यकर्ते आहेत. एक भारतीय जनता पक्षाचा एक चांगला उपक्रम या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत चाललेला आहे. अनेक योजना या राज्यामध्ये आणल्या, अनेक आपल्या लाडक्या बहिणीसाठी योजना आणल्या आणि या सगळ्या योजना सर्वसामान्य माणसासाठी आणल्या आणि त्यातलाच एक प्रकल्प म्हणून आज आपल्या सगळ्याला ही घरं मिळत आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की आपण देवेंद्रजी फडणवीस जे सांगतील ते निश्चितच घडत आहे. कारण राजकारणातला बाप म्हणून घेणारा कमी वयामध्ये फक्त देवेंद्रजी फडणवीसच आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला या शहरामध्ये अनेक योजना दिल्या आणि शहराचे सगळे जे महामार्ग आहेत ते सगळे 4 पदरी करून सिमेंटचे रस्ते झाले. या शहरामध्ये स्मार्ट सिटी आणलं. या शहरामध्ये 200 खाटाचा सहकारी दवाखाना आपण जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणत होतो पूर्वी कधी नव्हतं, ते फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सिव्हिल हॉस्पिटल मिळालं. आपल्याला अनेक योजना, फ्लायओव्हरच्या योजना असू द्या, अनेक योजना आणल्या. आणि आज आपण बघतोय की आज सोलापूरमधल्या माझ्या मतदारसंघातील 99 ते 95 ते 90% जे काही हद्दवाढ भाग असू द्या किंवा कुठलेही शहरी भाग असू द्या, ड्रेनेज, पिण्याचं पाणी आणि रस्ते मूलभूत सुविधांना पूर्ण होत आहेत. केवळ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळंच साध्य झालं. त्यांनी दिलेले विशेष निधी असू द्या किंवा त्यांनी दिलेलं सोलापुरावर प्रेम असू द्या, ह्या अंतर्गत मिळालं. साहेब, आमचं सगळं माझ्या मतदारसंघात असू द्या, सोलापुरामध्ये आपलं पूर्ण लक्ष असतो. पण आमचं एक म्हणणं आहे की या सोलापूर शहरामध्ये एक मोठं उद्योग आणायला पाहिजे, ज्यांच्यामुळं एक आमच्या सोलापुरातले युवक आहेत, 80% जे शिकून युवक असतात ते परगावी गेलेले असतात. पुणे असू द्या, मुंबई असू द्या, बेंगलोर असू द्या, हैदराबादमध्ये असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा उद्योगधंदा मोठा आणलं तर या सोलापुरामध्ये आपल्या या हाताला कामं मिळतील आणि लहान सहान उद्योगाला आपल्याला चालना मिळेल. म्हणून तुम्हाला या विनंती करतो की या सोलापूर शहराच्या वतीनं की तुम्ही एक चांगलं उद्योगधंदा आणि एक उद्योगधंदा आपण या सोलापूर शहरामध्ये द्यावं. व आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला साहेबांनी एखादं मनात घेतलं तर ते 100% करतील. आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेबांनी उद्योगधंदा आणि IT पार्क नक्की आणतील असं मी तुम्हाला विश्वास घेऊन देतो. हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये ज्यांनी आपले 40 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं शीट कायमपणे लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात. हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला 5 वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून. त्यांच्या बळावर मी 5 वेळा निवडून आणलो. त्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभाग होऊन जे काम करतात, खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे. आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असतात साहेब, कारण काही लोक कुरघोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मी सांगतो साहेब, हा शहर उत्तर आहे. आजपर्यंत तुम्ही जे शहर उत्तरसाठी ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेलं आहे. आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलं तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊनच जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलं. या सोलापूर शहराचं गेल्या 2 वर्षापासूनचा आपलं थोडं मर्जी कमी झालं होतं असं वाटत होतं. कारण मुख्यमंत्री असताना साहेब नागपूरला गेले नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त सोलापूर जिल्ह्यात आले होते. पण आता
थोडं मुख्यमंत्री साहेबांनी थोडं आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पण त्यांचं कसं म्हणतात ना, घारी आकाशी असलं तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं, तसं आपल्या सोलापूरवर आहे. आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या उपस्थितीमुळे आजचा दिवस अधिक मंगलमय आणि प्रेरणादायी झालेला आहे. आजचा दिवस हा माझ्या आणि माझ्या सर्वांच्या आयुष्यातील अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या, स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कामगारांना, कुटुंबांना आज स्वप्नपूर्तीचा सोहळा साजरा करत आहोत आपण सगळ्यांनी. आणि आपल्याला सांगू इच्छितो, आज आपल्या सगळ्यांना ज्यांना घरं मिळाले, या नेते राष्ट्रीय कामगार गृहनिर्माणाचे राबवण्याचं जे मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या संकल्पना होतं आणि त्यासाठी त्यांनी ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न असू द्या, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, ड्रेनेजसाठी असू द्या किंवा इथल्या लाईटच्या संदर्भात असू द्या, विशेष निधी देऊन आपल्या ही संकल्पना कमी पैशात कसं मिळावं यासाठी त्यांनी सातत्यानं आपल्याला मदत केलेल्या आहेत. आणि खरंच आज आपलं नाही तर साहेबाचंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे या सोलापूर शहरामध्ये. आणि आपल्या सगळ्या दैन्याच्या आणि आपल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, मुख्यमंत्री साहेब या संकल्पनेतून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा दिली. आणि त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि यांचा आवास योजना अंतर्गत 1200 अल्प उत्पन्न गटाचे घरांचा भव्य संकल्प साजरा होत आहे. आणि त्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी साहेबाचं खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख साहेब. ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित, कर्तव्यनिष्ठ, प्रभावी नेतृत्व आणि अभ्यासू नेता आणि जलनायक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, सोलापूरचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज सोलापूर शहराच्या वैभवामध्ये आणि आज शहरातल्या गोरगरीब लोकांच्या जीवनामध्ये सर्वात आनंददायी असा आजचा हा दिवस आहे. आणि आजच्या या आनंदमय अशा दिवसाचं औचित्य साधून आपल्या सगळ्यांसाठी जी घरं आदरणीय विजय मालकांनी या ठिकाणी बांधलेली आहेत, त्या घरांच्या चावी देण्याचा कार्यक्रम, घरं आपल्याला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना या गृह प्रकल्पाच्या पाठीशी जे ठामपणे उभे राहिले आणि या या प्रोजेक्टचाच नाही आहे, या महाराष्ट्रातल्या ज्या लोकांना घर नाही आहे त्या लोकांना घर मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. या ठिकाणी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे सभापती सन्माननीय शिवाजीराव पाटील आडळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या सोलापूर उत्तर मतदारसंघाच्या बाबतीतली भूमिका मांडत असताना या सगळ्या आपल्या ज्या लोकांना घराची आवश्यकता होती त्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून ते करतात. ते सन्माननीय विजयजी देशमुख या नगरीचे दुसरे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुभाष बापू या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामीणचे आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय समाधान आवतडे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार देवेंद्रजी कोटे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सन्माननीय अभिजितजी पाटील या ठिकाणी दुसरे उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील आमचे रणजितसिंह मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार आणि माझे मित्र सन्माननीय राजाभाऊ राऊत
यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी सन्माननीय कुमार आशीर्वाद, सचिनजी उंबासे आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मिलिंदजी शंभरकर, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष सन्माननीय चेतनसिंह केदार, दुसरे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी चव्हाण आणि शहर जिल्हाध्यक्षा सन्माननीय रोहिणीताई तडवळकर, सन्माननीय राहुलजी साकोरे, महाराष्ट्राचे CEO आदरणीय वाघसाहेब आणि सगळे सन्माननीय उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय विजयरावजी देशमुख यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा केला आणि जवळजवळ 1350 लोकांना कायम स्वरूपाचं स्वतःचं हक्काचं घर अगदी वाजवी किमतीमध्ये देत असताना हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट उभा केला. आणि हा प्रोजेक्ट फक्त उभा नाही केला, तर या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आदरणीय विजय मालकांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. सगळ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी त्या प्रोजेक्टसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची भूमिका घेऊन, या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची भूमिका घेऊन कायम शासनाशी लढा उभा करणारे आणि त्या लोकांच्या आयुष्यात समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे आमदार आदरणीय सन्माननीय विजयरावजी देशमुख साहेब आहेत आणि त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी मनापासून कौतुक करतो. आज या ठिकाणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन. या शहरामध्ये साहेब अनेकांना घरं देण्याचा प्रयत्न आजपर्यंत आपण केला आदरणीय मोदीजींच्या आणि आपल्या प्रयत्नातनं 15,000 घराचा पहिला एक प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि त्यानंतर जवळजवळ आता 1300-1350 घराचा हा प्रोजेक्ट कंप्लीट होतोय. फक्त शहरी भागासाठीच नाही, पण या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक आवश्यक आणि गरजू लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आदरणीय मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून सर्वांसाठी घरं देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे होत होती. गेल्या 10 वर्षामध्ये 10,26,000 घरं या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना देण्याचं काम सरकारनं केलं. पण जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा फक्त 6 महिन्यामध्ये या राज्यातल्या गरजू लोकांना जवळजवळ 30 लाख घरं आदरणीय मोदीजींच्याकडून मंजूर करून आणली आणि त्याची प्रत्यक्षात आता कामाला सुरुवात झालेली आहे. एवढं मोठं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून या सर्वांना घरं देण्याच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय. या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये हा कार्यक्रम होत असताना सोलापूर शहराच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कायम या शहराला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आपण याचे सगळेजण आपण याचे साक्षीदार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून समांतर पाईपलाईन हा एक विषय साहेब या शहरासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आणि आम्हाला सांगायला आनंद होतो साहेब की वास्तविक पाहता त्याचं काम आपल्या हस्तेच त्याचा शुभारंभ होणं अपेक्षित होतं, परंतु काम असं चालू होत गेलं आणि ते आपोआपच चालू झालं. समांतर पाईपलाईनचं पाणी आज शहरामध्ये साहेब पोचलेलं आहे आणि या शहराचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे. साहेब या निमित्तानं जेव्हा हा समांतर पाईपलाईनचं काम झालं तेव्हा शहरातल्या पाणी पुरवठ्यामध्ये किती फरक पडेल या संदर्भात आम्ही जेव्हा माहिती घेतली तर साहेब तेव्हा वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट जो पाकणीमध्ये आहे त्याला फॉरेस्टची जागा पाहिजे होती. गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला तो विषय होता. त्या जागेला 16 कोटी रुपये लागत होते. साहेब आपल्याकडे आलो, आम्ही सगळ्यांनी विनंती आपल्याला केली, एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. एकही रुपया न घेता फॉरेस्टची जागा आता देण्याचा निर्णय झाला. निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे साहेब. तो एकदा जागा मिळाली की आम्ही ट्रीटमेंट प्लॅन्टचा पण टेंडर झालेला आहे साहेब. तो प्लॅन्ट झाला की साहेब खऱ्या अर्थानं शहराला आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी देऊ अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. आणि आज आपण पाहतो हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही पुन्हा विचार केला, शहरातले सगळे लोकप्रतिनिधी आम्ही होतो,
आदरणीय बापू असतील, विजय मालक असतील, खास करून देवेंद्र कोटेचे असतील, या सगळ्यांनी शहराच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आम्ही पुढे घेऊन गेलो. आता समांतर पाईपलाईन झाली, वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला, आणि साहेब हे सगळं झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासूनची या शहरातली जी वितरण व्यवस्था आहे ती खूप जुनी झालेली आहे, 50 वर्षाच्या पूर्वीची आहे. तेव्हा साहेब आम्ही आपल्याला विनंती केली की आपण या शहरातल्या वितरण व्यवस्थेला सुद्धा आपण मान्यता दिली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आम्ही आपल्याकडे मांडली. आणि साहेब आम्हाला मनापासून अभिमान आहे, सोलापूरच्या शहरातल्या नागरिकांनी काही मागितलं आणि आजपर्यंत आपण कधी नाही म्हणलं आहे असं आज तागायत कधी घडलेलं नाही. जवळजवळ 872 कोटी रुपयेचा शहरातल्या अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण मंजूर केले. साहेब आता 800 त्याचा टेक्निकल सँक्शन पण झालेला आहे. आज आपण आदेश द्यावा त्याचं टेंडर काढण्याचा, अशी विनंती या निमित्तानं साहेब मी आपल्याला आज या निमित्तानं करतोय. एका बाजूला शहराच्या पाण्याच्या व्यवस्थेचा विषय येतो, दुसऱ्या बाजूला साहेब मी पालकमंत्री झालो पहिल्यांदा इथं आलो तेव्हा आल्या आल्या पत्रकारांचा प्रश्न होता सोलापूरच्या विमानसेवेचं काय. सोलापूरची विमानसेवा चालू झाली साहेब, पहिलं विमान गोव्याला गेलं. अनेक लोकांनी गोव्यामध्ये आमची पिढी बिघडवण्यासाठी विमानसेवा चालू केली का काय, अशा पद्धतीचा बालबुद्धीचा शोध या ठिकाणी साहेब लावला. पण मला सांगताना आनंद होतो, गोवा हा पर्यटन हब आहे आणि गोव्यातनं जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी साहेब जाता येतं. आणि त्या विमानसेवेला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि साहेब आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे की सोलापूरमधनं मुंबईला पुण्याला आम्हाला विमानानं जाता आलं पाहिजे. ही भूमिका सगळ्या सोलापूरकरांची आहे. पुन्हा मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब. ही विमानसेवा चालू होण्यामध्ये जी अडचण होती, वायबिलिटी गॅप फंडिंगचा जो विषय होता साहेब, तो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोडवला आणि त्याच्यासाठी आपण पैशाची तरतूद पण केली. साहेब आता लवकरच विमानसेवा चालू होईल. साहेब परवा माझ्या तोंडातनं शब्द गेलाय, गणेश उत्सव संपायच्या आत ही विमानसेवा चालू व्हावी, अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची आहे. मुरली अण्णाशी बोललो साहेब, ते पण त्यासाठी आता सकारात्मक आहे, ताकदीनं काम करतायत आणि ती विमानसेवा चालू व्हावी ही आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची मनापासूनची इच्छा आहे. त्यामुळे एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा की गणेशोत्सवाच्या आत ही विमानसेवा चालू झाली पाहिजे. हे साहेबांना या निमित्तानं मी विनंती या निमित्तानं करणार. साहेब या ठिकाणी सोलापूर शहरातले अनेक प्रश्न या ठिकाणी साहेब आहेत. पण हे सगळं करत असताना सोलापूर शहरातले अंतर्गत रस्ते असतील, सोलापूर शहरातला खास करून उड्डाण पुलाचं काम साहेब गेल्या अनेक दिवसापासून रखडले. कलेक्टर महोदयांना आम्ही वारंवार विनंती करतो की एकदा तो जमिनीचा विषय संपवून घ्या. त्या उड्डाण पुलासाठी पैशाची तरतूद आहे, सगळं आहे. विजय मालकांनी सातत्यानं त्याचा प्रयत्न केलेला आहे. तो उड्डाण पुलाचं कामही आम्ही तातडीनं चालू करण्यासंदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तसे आदेश आपण या निमित्तानं द्यावेत, अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो. साहेब आपण या सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये आलात, ही विठुरायाची पण नगरी आहे. वारी आत्ताच झाली आणि आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वोत्तम वारी करण्याचा मान साहेब आपण मुख्यमंत्री असताना या आपल्याला मिळालेला आहे. सर्वोत्तम वारीचं नियोजन केलं, सगळ्यात स्वच्छ सुंदर वारी या ठिकाणी झाली. आणि या वारी स्वच्छ वारीच्या धर्तीवर साहेब, स्वच्छ पंढरपूरच्या धर्तीवर परवा आम्ही 15 ऑगस्टला एक घोषणा केलेली आहे, माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर आणि माझं सोलापूर सुंदर सोलापूर, अशा पद्धतीचा संकल्प साहेब आम्ही केलेला आहे. आणि 1 वर्षाचं हे अभियान आहे साहेब. 1 वर्षभर आम्ही सातत्यानं काम करणार आहे. काल आदरणीय बापू त्या बैठकीला होते, देवेंद्रजी होते, आम्ही सगळ्यांनी मिळून संकल्प केलेला आहे. आणि साहेब या शहराचा चेहरामोहरा बदलून स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही करतोय. असे शहराचे अनेक प्रश्न आहेत साहेब. आपण कायम आमच्या पाठीशी उभे राहिलेला आहात, कायम या जिल्ह्याच्या पाठीशी उभे राहिलेला आहात आणि या जिल्ह्याला पाहिजे ते देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आणि सोलापूरकरही आपल्याला मनापासून धन्यवाद साहेब या निमित्तानं देतील. आपण सगळे मिळून स्वच्छ सुंदर आणि विकसित सोलापूर घडवण्याच्या दृष्टीनं आपण सगळे मिळून प्रयत्न करूया, हे आजच्या दिवशी या निमित्तानं मी सांगतो. विजय मालकांनी या ठिकाणी सांगितलं, या ठिकाणी एक मोठा उद्योग आला पाहिजे आणि मला आनंद आहे, साहेबांनी मला कानात सांगितलं, जयकुमारजी तातडीनं एक चांगली जागा बघा. पुण्यात अनेक प्रोजेक्ट येतात, एक
मोठा IT पार्क आपण या ठिकाणी आणू अशा पद्धतीची भूमिका तातडीनं साहेबांनी मांडली. साहेब आम्ही जागेची व्यवस्था करू, आपण तातडीनं IT पार्कची व्यवस्था करा, आम्ही बाकी सगळ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या राहतील अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय मालक आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. हे हजारो माणसं आपल्याला आयुष्यभर धन्यवाद देतील की ज्यांना तुम्ही हक्काचं घर दिलं. अशा लोकांसाठी आपण सातत्यानं काम करता. आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोरे साहेब. या दोन्ही प्रकल्पाकरता पुढाकार घेऊन म्हाडाला सहकार्य केलेल्या माननीय आमदार विजय देशमुख यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी माननीय आमदारांचा सत्कार करावा. नेहमी या प्रकल्पासाठी त्यांनी म्हाडाला सहकार्य केलं आहे. वेळोवेळी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न केलेत आणि हा प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांमुळेच होत आहे आणि म्हणूनच त्यांचं कौतुक करतायत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यानंतर माननीय अंकुर पंधे जे या प्रकल्पाचे विकासक आहेत त्यांचा देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. अंकुर पंधे यांनी या ठिकाणी रेनगर सोलापूर येथे 30,000 घरं बांधण्याचा विक्रम केला आहे. जम्मू काश्मीरपासून अंदमान निकोबारपर्यंत 1 लाख घरं त्यांनी बांधली आहेत. सर्वांसाठी घरं हे मोदीचं स्वप्न आहे आणि त्यानुसार हा प्रकल्प राबवला जात आहे. मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. धर्मनिष्ठ सत्यव्रतः प्रजानां हितकाम्यकः दृढसंकल्प संपन्नो राष्ट्रपथ प्रदर्शकः. हा संस्कृत श्लोक ज्यांना तंतोतंत लागू पडतो असे धर्मनिष्ठ आणि सत्याशी बांधील असलेले, लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, नजरेत विकासाची दूरदृष्टी असलेले, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि दृढनिश्चय करून कल्याणासाठी घेणारे, ज्यांचा प्रत्येक श्वास महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाहिलेला असतो असा श्रेष्ठ नेता म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याचसोबत श्री स्वामी समर्थ आणि भगवंताच्या चरणी देखील या ठिकाणी मी माझा नमस्कार पोचवतो. आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं एक अत्यंत मोठा गृहनिर्माण प्रकल्प संकल्पित होतोय, पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या सदनिका वितरण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे कार्यक्षम असे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेजी, म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी हा प्रकल्प करण्याकरता पुढाकार घेतला, ते सोलापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख मालक, त्याचप्रमाणे माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार सुभाष बापू देशमुख, समाधानजी अवताडे, सचिनजी कल्याण शेट्टी, देवेंद्रजी कोठे, रणजितसिंहजी मोहिते पाटील, अभिजितजी पाटील, शिवाजी पाटील, राजाभाऊ राऊत, नरसिंह मेंगजी, चेतन सिंग केदार, शशिकांत चव्हाण, रोहिणी तळवळकर, शहाजी बापू पवार, मिलिंद शंभरकर, कुमार आशीर्वाद, सचिन ओंबासे, राहुल साकोरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मला या गोष्टीचं समाधान आहे
की कालच ज्यांची पुण्यतिथी झाली असे या देशाला नवीन दिशा देणारे आणि नवभारताचं पायवा ज्यांनी रचला असे भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्मरणार्थ राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घेतला आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा गृहनिर्माण प्रकल्प आज या ठिकाणी साकारलेला आहे. खरं म्हणजे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तर मी धन्यवाद देईनच, पण त्याहीपेक्षा जास्त धन्यवाद मी देईन ते विजय मालक देशमुख यांना. कारण मला आठवतं विजय मालक माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस ते मला असं म्हणाले की साहेब रेनगर होत आहे, चांगलं आहे, आमचा काही त्याला विरोध नाही, पण एकाच ठिकाणी जर आपण इतकं केलं तर लोकांना सगळ्यांना एका ठिकाणी जाणं कठीण आहे. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मालक ते होऊ द्या, तुम्ही पण एक प्रकल्प का घेत नाही, तुम्ही तशा प्रकारचा एक प्रकल्प केला पाहिजे. आणि मालकांनी त्या क्षणी सांगितलं की हो आम्ही असा प्रकल्प करू आणि मी माझ्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी हातामध्ये घेईल. आणि आज मला आनंद आहे की मी ज्या वेळेस जाऊन घरं बघितली, अतिशय सुंदर घरं या ठिकाणी तयार झालेली आहेत. खरं म्हणजे या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजी एक असे प्रधानमंत्री झाले की ज्यांनी सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांना हात घातला आणि अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर शिक्षण आरोग्य रोजगारासारख्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पण त्याचवेळी अनेक लोक जवळजवळ अर्धा भारत किंवा 40% भारत हा निवाऱ्याविना अशा प्रकारची भारताची परिस्थिती बघितल्यानंतर माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि त्या योजनेचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत PPPच्या अंतर्गत काही प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आणि त्यातलाच हा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये अटल बांधकाम कामगार योजनेतनंही 2 लाख रुपये आपण दिलेले आहेत. ग्रीन बेल्टमध्ये आपण हा अलाव केल्यामुळे त्या ठिकाणी जागेची किंमत कमी झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतले पैसे मिळालेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर करताही आपण राज्य सरकारकडनं पैसे दिलेले आहेत. त्यामुळे लाभार्थ्याला अत्यंत कमी दरामध्ये हे घर मिळालेलं आहे. इथला लाभार्थी हा ज्या भाड्याच्या घरात किरायाच्या घरात राहतो तिथे जेवढा किराया त्याला भरावा लागतो तेवढाच किराया त्याला आता किंवा तेवढेच पैसे त्याला बँकेचा हप्ता म्हणून भरावे लागतील आणि घर त्याचं स्वतःचं त्याच्या नावाने होईल. अशा प्रकारची रचना या संपूर्ण प्रकल्पाची आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर एकट्या सोलापूरमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेच्या अंतर्गत 48,000 घरांचं नियोजन आपण केलं. त्यातले 25,000 घरं हे पूर्ण झाले. 20,000 घरांमध्ये लोक राहायला गेले आणि उर्वरित घरं देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि याकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जवळजवळ 1,000 कोटी रुपये हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गरिबाच्या घराचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. आणि यासोबत आत्ताच आपल्याला ग्रामविकास मंत्री पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याला गेल्या 5-7 वर्षात 10-12 लाख घरं बांधून पूर्ण करता आली. आणि आम्ही माननीय मोदीजींकडे आणि माननीय ग्रामविकास मंत्र्यांकडे गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला वाढीव कोटा हवा आहे. ते म्हणाले किती तुमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे. आम्ही सांगितलं 2018पर्यंतचा सर्वे पूर्ण झालेला आहे, त्यानंतर नवीन सर्वे झाला नाही. 18पर्यंतची वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर 30 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे घर नाही.
आम्हाला वाटलं आपण 30 लाख सांगितलं, किमान 10 लाख तरी घरं हे देतील, पण मोदीजींनी आणि शिवराजसिंग चव्हाणांनी सांगितलं याच वर्षी पूर्ण 30 लाख घरं आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळे 2018 पर्यंतची SC असो, ST असो, ओपन असो, कुठली कॅटेगरी असो, OBC असो, सगळ्या कॅटेगरीतले जेवढे आमचे नागरिक आहेत यांना 100% घरं ही आपण त्या ठिकाणी देतो. आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेल की देशामध्ये सर्वाधिक वेगानं 30 लाख घरं मिळाली, त्यातली जेव्हा पहिली 15 लाख घरं मिळाली, त्या 15 लाख घरांचं एका महिन्यामध्ये त्याचे जे काही मंजुरीचे कागदपत्र हे त्या व्यक्तीच्या हाती आम्ही दिले आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे देखील दिले. म्हणजे 10 लाख घरांचं काम मंजुरीपासनं एका महिन्यामध्ये ग्रामविकास खात्याने सुरू केलं आणि आता तर 20 लाखापेक्षा जास्त घरांचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये जवळपास 30 लाख कुटुंबांना म्हणजे 1.5 कोटी लोकांना आपलं स्वतःचं घर या ठिकाणी मोदीजींमुळे मिळेल. त्यांच्या स्वप्नातलं घर आपण पूर्ण करू शकू. आणि मग आम्ही त्या ठिकाणी मोदीजींना ही विनंती केली की अनेक लोक 2018च्या यादीतही सुटले आहेत, काही कुटुंब विभक्त झाली आहेत, काही लोकांचं त्या वेळच्या गावाच्या राजकारणामध्ये नाव सोडून गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा पोर्टल ओपन करा आणि 2018 ते 2024 या कालावधीत जे लोक सुटलेले आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन करायची परवानगी द्या. आणि मला आनंद आहे की त्यांचंही रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी आपल्याला मिळाली, त्यांचीही यादी तयार झाली आणि लवकरच आता त्यांनाही केंद्र सरकारच्या माध्यमातून घरं मिळतील. म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आपल्याला असं करायचं आहे की जे बेघर मुक्त राज्य आहे. कोणीच असं राहणार नाही की ज्याच्याकडे राहायला छप्पर नाही, ज्याच्याकडे राहायला घर नाही. आणि हे सगळं करत असताना त्याकरता जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तर आपण देतोच आहोत, पण आता आपण असा निर्णय केला ही जी 30 लाख घरं आहेत, या 30 लाख घरांना केंद्र सरकारच्या पैशासोबत राज्य सरकार अतिरिक्त 50,000 रुपये देईल. आणि त्यामध्ये आम्ही निर्णय केला प्रत्येक घरावर आम्ही सोलर लावणार आहोत. म्हणजे या 30 लाख लोकांना विजेचा 1 रुपयाचा देखील खर्च येणार नाही, यांना पूर्णपणे मोफत वीज मिळेल अशा प्रकारची व्यवस्था देखील या निमित्ताने आपण करतो. आज खरं म्हणजे सोलापूरने एक चांगला पॅटर्न तयार केला आहे. मी पंधेंचं मनापासून अभिनंदन करतो की ज्या प्रकारे त्यांनी या संपूर्ण गृहनिर्माणाच्या क्षेत्रामध्ये वेगानं काम कसं करता येईल आणि क्वालिटीचं काम कसं करता येईल. आपल्यापैकी कोणी जाऊन घर बघा, एखाद्या खाजगी बिल्डरलाही लाजवेल अशा चांगल्या क्वालिटीचं घर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ही देखील सोलापूरने एक महाराष्ट्राला दिशा दाखवली आहे की चांगल्या पद्धतीच्या हाऊसिंग कॉलनीज या गरिबाकरता आणि निम्न मध्यमवर्गीयांकरता कशा तयार करता येतात. आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये त्या संदर्भात अजून अशा प्रकारचे प्रकल्प घेण्याचा आपण प्रयत्न करू. आज खरं म्हणजे विजय मालक म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांचं सोलापूरवर काही प्रेम कमी झालं आहे का. मालक, तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल. तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही. तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची ही जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती. त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे, त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे, त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खातं होतं, पैसा उपलब्ध करून देणे, हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं. आणि आज मला अतिशय आनंद आहे की सोलापूरमध्ये आता बंद पाईपलाईनने आपण पाणी आणतो आहोत.
STPचं काम देखील, आपल्या WTPचं काम देखील आपण करणार आहोत. पण हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहेत. त्यांना माहिती आहे एकदम सगळं मागितलं तर कदाचित हे देणार नाहीत. जसं 850 कोटी रुपयाचं पाईपलाईनचं काम झालं तसे हे सगळे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले साहेब पाईपलाईन आली पण आमची वितरण व्यवस्था जुनी आहे, त्यामुळे सोलापूरला रोज जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला नवीन योजना लागेल, अतिरिक्त टाक्या बांधाव्या लागतील, अतिरिक्त पाईपलाईन टाकावी लागेल. मला ठीक आहे करा. मला वाटलं 200-300 कोटीची योजना असेल, माझ्याकडे योजना घेऊन आले 850 कोटी रुपयाची. पण काळजी करू नका, त्याही योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि 850 कोटी रुपयाची योजना करून सोलापूरसारख्या माझ्या प्रमुख शहरामध्ये, हे दक्षिणेतली आपली एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे, त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी गेलंच पाहिजे अशा प्रकारचा आपला आग्रह आहे. आणि म्हणून या दृष्टीने निश्चितपणे याला देखील आपण मान्यता देतो. मागच्या काळात मालकांनी सांगितलं वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि आता पुढच्या काळामध्ये आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं, त्याचाही मार्ग आपण मोकळा केला आहे. विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे, तेही आपण यापुढे करणार आहोत. पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आज आपण पुण्याच्या IT पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला, अर्धे लोक हात वर करतात, सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे. त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू. आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, IT पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा. मी MIDCच्या माध्यमातून IT पार्क या ठिकाणी तयार करून देईन आणि आपण IT कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल. आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा, इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते. आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे. या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे, कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे, हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले, पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू. आज मला या निमित्ताने आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुभाष बापू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की 2,500 लोकांना आपण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या लोकमान्य मल्टीपर्पजमधनं या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला या महामंडळातनं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत. आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास 1,52,000 उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातून आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास 13,000 कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले. आणि त्यातनं आज जो स्वतः नोकरी मागत होता आज तो 5-10 लोकांना नोकऱ्या देतो आहे. म्हणजे नोकरी करणारा नाही, नोकरी देणारा उद्योजक, असे 1.5 लाख उद्योजक आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या महामंडळाची जबाबदारी सांभाळली, त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आमच्या लाडक्या बहिणींनी आज या ठिकाणी मला राख्या बांधल्या. खरं म्हणजे या बहिणींचं कर्ज आम्ही कधीच उतरवू शकणार नाही. या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे कितीही मोठी संकट आलं तरी त्या संकटामध्ये हा जो राखीचा धागा आहे हा धागा आमच्या पाठीशी उभा असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे त्या संकटातनं आम्ही बाहेर पडत असतो. आणि म्हणून सोलापूरकरांना मी पुन्हा एकदा
या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो, सर्व सन्माननीय आमदारांना लोकप्रतिनिधींना आश्वस्त करू इच्छितो, आम्ही सगळे, मी असेन, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार हे सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. तुम्ही काळजी करू नका. सोलापूरला जे जे लागेल ते ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आज पुन्हा एकदा ज्यांना घरं मिळालेली आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मालक तुमचं आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडणवीस साहेब. जो जे वांछील तो ते लाहो या भावनेतून आपण काम करता त्याबद्दल आपले मनापासून आभार.